नमस्कार मंडळी, संकेत ऑल इन वनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघू शकता, सकाळची वेळ होती आणि आमच्या घराच्या पूर्ण परिसरामध्ये पायऱ्याच्या खाली भरपूर पालापाचोळा जमा झालेला होता आणि ते झाडून मी सगळं एकत्र केलं आणि ते पूर्ण जाळून टाकलं. खूप घाण झालेलं होतं. सारखं वारं सुटल्यामुळं भरपूर झाडाची पानं पडत आहेत. पूर्ण पायऱ्या साऱ्या अशा खचाखच भरलेल्या राहतात. त्यामुळं सकाळी मला हेच काम लागतं. कमीत कमी 1 तास तरी पूर्ण परिसर मला स्वच्छ करावा लागतो. झाडाच्या खाली सगळे पानं फुलं पडलेले एकत्र करून मी जाळून टाकले आणि किचनमध्ये गेले. पहा, बघू शकता, ओट्यावरच मिरची आणि लसूण ठेवलेला होता. ते पूर्ण मी एकत्र करून ठेवून दिला फ्रीजमध्ये. मिरची ठेवली आणि ओटा पूर्ण साफ करून घेतला. भांडे पण पडलेले होते, भांडे घासायला घेतले. भांडे घासून स्वयंपाकाची बी तयारी करायची होती. साहेबाला आमच्या सकाळी जेवायला लवकर करून द्यावं लागतं. त्यामुळं मला सकाळची वेळ खूप घाई गडबडीची असते. त्यामुळं मला वेळ भेटत नाही आणि मला सकाळीच पूर्ण स्वच्छ घर केल्यानंतरच मला स्वयंपाक करायला एकदम मन प्रसन्न वाटतं. त्यामुळं मी घर पूर्ण स्वच्छ करून घेते आणि मग स्वयंपाकाकडे जाते. पण मला आज आठवलं की 8 दिवस झालं मी दही लावलेलं नव्हतं. त्यामुळं आमचे साहेब विचारत होते की तू दही का लावलेली नाहीस आणि मला खायला जेवणामध्ये दहीसुद्धा देत नाहीस. म्हणल्यामुळं मी मग काय, फ्रीजमधलं दूध काढलं. दूध काढल्यानंतर मग मी दूध तापायला ठेवलं आणि दूध तापल्यानंतर गार झाल्यानंतर मी दही लावायचं ठरवलं. मी बाकीचे कामं बाजूला ठेवलं आणि अगोदर दही लावायचं म्हणून मी दूध गार झालेलं होतं मी कॅटलीमध्ये ओतून ते पूर्ण कॅटलीमध्ये भरला. पूर्ण आज दही 4 दिवसाची तरी लावायची म्हणून मी थोडंसं दही होतं फ्रीजमध्ये पडलेलं, ते दही मिक्स केलं मंडळी. आणि नंतर मग स्वयंपाक करायचा होता मला. बाजूला हॉलमध्येही भरपूर पसारा पडलेला होता. सकाळची वेळ असते, सगळं आमच्या साहेबाला नीटनेटकं आणि स्वच्छ लागतं. त्यामुळं मग मी हॉलकडे गेले. बघू शकता, मुलगा त्याचं काय चालू असतं माहीत नाही, सारखा मोबाईलवर असतो, कुठलीही मदत करत नाही. त्यामुळं सगळं मलाच करावं लागतं. म्हणून मी साड्या पडलेल्या होत्या माझ्या, घड्या करायला